म्हणून या मार्गात जर जायचं असेल ना, या परमार्थामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल ना, तर एकच गोष्ट सोडावं लागेल. मी माझ्यासारखा महाराज कोणीच नाही. बाबा म्हणतील माझ्यासारखा पखवाद्या कोणीच नाही. अरे रामकृष्ण आले गेले तेने जग काय मोसाची पडेले आपल्यासाठी राहणार आहे का काही नाही. अहंकाराचा वारा ऐसा करा अहंकारा गौरावी अहंकारा गौरावी अहंकारा गौरावी त्याग करे ऐसा करा अहंकारा गौरावी अहंकारा गौरावी अहंकारा गौरावी. तो त्याग करा. इथे यायचंय ना तर त्या गोष्टीचा त्याग करा, त्या अहंकाराचा त्याग करा. सगळं अगदी निर्मळ स्वच्छ पाण्यासारखं दिसेल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. फक्त तो अहंकार नम्रा झाला भूता नम्रता हवी. नम्रता नम्रता त्या भगवंताच्या दर्शनाची आस आणि त्याला जोड हवी त्या भक्तीची. आणि मग बाकी भगवंत दूर नाही. बरोबर भगवंत दूर नाही, परंतु त्यासाठी लागतात संतांचे आशीर्वाद. संतांच्या साधूंच्या आशीर्वादाशिवाय सुद्धा ते शक्य नाही. माता शबरीने संतांच्या आशीर्वादाने सतत नामचिंतन केलं. सतत नामचिंतन केलं. वयोवृद्ध होईपर्यंत भक्तीची पराकाष्ठा केली. थोडा अभंगाला सोडून तुमच्या प्रमाणावरती विषय चालला बरं का. थोडासा पुन्हा येऊ मागे आपण. आता विषय आला म्हणून येणं गरजेचं आहे. भक्तीची पराकाष्ठा केली. वयोवृद्ध होईपर्यंत भक्ती केली माता शबरीनं. रोज सडा रांगोळी, कारण गुरु सांगून गेले होते ना. बरोबर या ठिकाणी प्रभू रामचंद्र येतील. गुरुचा शब्द संतांचा शब्द आहे, तो वाया नाही जाणार. आणि त्या आसेपोटी त्या भक्तीपोटी सतत नामचिंतन करत दररोज वाट बघायची. वाट त्या वाटेकडे नजर लावून बघायची ती माऊली. दररोज सडा रांगोळी फुलांची चादर अंथरून दररोज त्या अरण्यात जंगलात जाऊन ते वेगवेगळे प्रकारचे फुलं आणणार, सडा रांगोळी टाकणार आणि भगवंताची दररोज वाट बघणार. एकटक त्या नजरेने त्या रस्त्याकडे वाट बघत बसायची आणि एकच चिंतन तिच्या मनामध्ये असायचं, मेरे श्री राम जी का आवन शबर की कुटिया का पावन
गावन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबर की कुटिया का पावन होगा आए हैं रघुराई अपने आसन पे बिठाओगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी आए हैं रघुराई अपने आसन पे बिठाओगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी मीठे मीठे बेर अपने हाथों में खिलाओगी जब सात लक्ष्मण का दर्शन होगा शबरी की गुड़िया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की गुड़िया का पावन होगा आणि खरोखर दर्शन झालं कशामुळे सतत नामचिंतन त्या भक्तीची त्या दर्शनाची आस आणि त्या भगवंताच्या नव्हे त्या संतांचे त्या गुरूंचे आशीर्वाद आणि म्हणून ही गोष्ट शक्य झाली संतांच्या आशीर्वादापुढे संतांच्या शब्दामुळे संतांनी दिल्याच्या संतांच्या वचनामुळे भगवंताला तिथं दर्शन झालं कारण हा भगवंत संतांच्या वचनात बांधला गेलाय संतांच्या वचनात संतती पायी हा माझा विश्वास 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 सर्व भारताचं झालं सर्व भारताचं झालं बांधल्या गेलाय संताच्या वचनामध्ये तो भगवंत बांधला गेलाय कसा बांधला गेलाय बघा खूप ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रमाण बघायला मिळतं बरोबर भगवान तुलसीदासाने जे रामायण लिहिलं बरोबर 12,000 वर्ष रामजन्माच्या अगोदर रामायण लिहिलं त्याच्यात भगवंत बांधले गेलाय बघा बरोबर वर्तुनी दावीने बरोबर बोलिले वाल्मिक तैसेचे करेना बोलिले वाल्मिक तैसेचे वर्तुनी दावेना नामामने वर्तुनी दावेना नामामने नामामने वर्तुनी दावेना नामामने नामामने वर्तुनी दावेना नामामने नामामने म्हणजे तो त्या संतांच्या त्या साधूच्या वचनात बांधला गेलाय काय वरतून धावतोय मग तर काय करतोय एक रामायणामध्ये भाग आलेला आहे बघा जेव्हा इंद्रजिताचा वध झाला बरोबर इंद्रजिताचा वध झाल्याच्या नंतर त्याची पत्नी प्रभू रामाकडे आली आता इंद्रजिताची पत्नी ही शेषाची मुलगी बरोबर अण्णा सपोर्ट द्या थोडा काय रे प्रमाण सोडून प्रमाण घ्यायना इंद्रजिताची पत्नी ही शेषाची मुलगी आणि शेषाचा अवतार हे लक्ष्मण म्हणजे आता इंद्रजिताची मुलगी लक्ष्मणाची कोण झाली
इंद्रजिताची पत्नी ही लक्ष्मणाची मुलगी म्हणजे रामाची मुलगी. इंद्रजित कोण मग जावई. बरोबर. आता जावयाचं लय खतरनाक प्रेम असतं सासू सासरे. बरोबर. आता मुलगी विधवा झाली ना हो. मग प्रभू रामचंद्रांनी ठरवलं आता मुलगी विधवा कशी करलो कोण. बरोबर. यांना जीवदान द्यायचं. कोणाला. इंद्रजिताला जीवदान द्यायचं. गेलं ठरलं. आता ठरल्यावर याला कार्यक्रमच लागला सगळा. आता जर इंद्रजित जिवंत झाला ना मग बाकी कोणीच नाही झालं. अशक्य. रामायण तिथंच संपलं. बरोबर. मग हनुमंतरायाने युक्ती काढली. हनुमंतरायाला त्यात काही शंकाच नाही. बरोबर. हनुमंतरायाने युक्ती काढली आणि तुळशी आपले वाल्मिक रामायण घेऊन आले. भगवंत बघा याच्यात असं कुठं लिहिलंय का की इंद्रजिताचा वध झाला आणि प्रभू रामचंद्राने जिवंत केला. असं कुठं आहे का. नाही ना. आणि त्याला मारण्यासाठी काय काय नाही केलं. द्रोणागिरी आणली काय. शक्ती लागली काय. अरे काय काय नाही केलं आणि आता त्याला जिवंत करायचं. याच्यात आहे का तसं. हे बघा द्रोणागिरी आणली शक्ती लागली हे सगळं आहे. पण याच्यात कुठं असा मुद्दा आहे का त्या रामायणात का इंद्रजित जिवंत केला. असं नाही ना. नाही ना केला माऊली जिवंत म्हणून. म्हणजे वरतून दाविन नामा म्हणे प्रकारे ज्या पद्धतीने 12,000 वर्षा अगोदर हे लिहून ठेवलंय त्या पद्धतीने भगवंत वर्तन करतात. अरे 12,000 वर्षापूर्वीचे लिहिलं त्या पद्धतीने भगवंत वर्तन करतात. म्हणजे भगवंत नक्कीच त्या संतांच्या त्या साधूच्या आदिवचनामध्ये वागतो. बरोबर. अरे ज्यांनी ते लिहिलंय ना ज्यांनी लिहिलं ते वाल्मिकी. बरोबर. उभं आयुष्य ज्यांनी फक्त चोऱ्या माऱ्या आणि दरोडेखोरी करण्यात घातलं त्यांनी लिहिलं केले रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण कोणाची कीर्ती वाढली मन कोणाची कीर्ती वाढली रामाआधी ही रामायण केलंय. कसं शक्य आहे. एक आध्यात्मिक त्याला सिद्धांत आहे. आध्यात्मिक नाही तो सायंटिफिकली सिद्धांत आहे. तो माणसाच्या शरीरामध्ये माणसाच्या रक्तामध्ये ना विवेक अविवेकाच्या पेशी असतात. बरोबर. याच्या वेळेस अविवेकाच्या पेशी जागृत ज्या होतात ना त्यावेळेस माणूस कुकर्म करतो. बरोबर. हा कुकर्म करण्यासाठी त्याला कुठं ट्रेनिंग घ्यायला जाण्याची गरज नाही. काहीच नाही. एक उदाहरण सांगतो मी त्याला. चोरी करायची कुठं ट्रेनिंग सेंटर आहेत का. आहे का कुठे माऊली एखादं आहे का नगरला वगैरे आहे. आता नवीन ट्रेनिंग सेंटर खोलू पण चोऱ्या करायच्या नाही ना. याचं कारण काय. तो भाग हा अविवेकीचा भाग आहे. अविवेक पेशी काय मोठा सांगा बरं का.
आता एक कमी भांडवलात रेटायचं का बाकी काय तो अविवेकाच्या पेशी त्याच्यासाठी कुठं त्याला काही करायची गरज नाही, बरोबर? कुठे त्याला ट्रेनिंग सेंटरची गरज नाही, त्याला कुठे शिकण्याची गरज नाही. वाईट गोष्टी करण्यासाठी ज्या अविवेकाच्या पेशी आपल्या ब्लडमध्ये रक्तामध्ये ज्या जागृत होतात, त्यामुळे याला कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण कुठल्या प्रकारचं ज्ञानाची आवश्यकता नसते. पण ज्ञानाची आवश्यकता कुठे असते तर विवेकाच्या पेशीसाठी ज्ञानाची आवश्यकता असते. आता विवेकाच्या पेशीचे गट किती आणि अविवेकाच्या पेशीचे गट किती? 6 गट हे अविवेका पेशीचे असतात आणि एकच गट हा विवेकाच्या पेशीचा असतो, बरोबर? 6 गट, बरोबर? म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल की 6 गटातून एक पेशी जरी आली आणि या गटातून एक पेशी जरी गेली, अधिकार कोणाचा जास्त? अविवेकाचा ना. म्हणून आज सर्वसामान्य जीवन जगताना सुद्धा एखादी चांगली जरी गोष्ट असली ना, आपला मेंदू 100 वेळा विचार करतो. आहे का नाही? सायंटिफिकली रिझन आहे का नाही? सायन्स याच्या पाठीमागे. प्रत्येक वेळेस किती चांगली गोष्ट असू द्या का, आता तिथं म्हटलं ना आपण, नाही आज अन्नाचं कीर्तन, हे अन्नाचं कीर्तन, हे काय अन्नाचं कीर्तन ते काय साधं सुद्धा नाही कुणाचं. अन्न कळले कुणाला? अन्न कुणालाच नाही कळले बाबा. नो, अन्न खरोखर कुणाला नाही कळले, बरोबर? अण्णा ज्याला कळले ना त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं. बोला बोला बोलायचं.